देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवला असा आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे। सुरेश धसांचं नाव न घेता त्यांनी हा गंभीर आरोप केला। धसांनी डोक्यावर पाप घेतलं, त्याचे परिणाम आणि फळं भोगावी लागतील असा इशारा जरांगेंनी दिला। देशमुखांचा खून धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा आरोप जरांगेंनी पुन्हा एकदा केला। धनंजय मुंडे यांची ही संघटित गुन्हेगारी आहे। धनंजय मुंडेंनीच मोर्चे काढायला लावले, रास्ता रोको केले असा आरोप मनोज जरांगेंनी केला। हे जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला, अपहरण आम्हीच केलं, त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच आम्ही केले। कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते आहेत ते, धनंजय मुंडेला पैसे देत होते, त्याच्याच पक्षातले त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्या जवळ राहत होते। त्याच्या बळाशिवाय शक्तीशिवाय त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही। तो 100% 302 मध्ये आहे। सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं, त्यांनी डोक्यावर पाप घेतलेला आहे। याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागलं। ओडिशामध्ये पोलीस आणि काँग्रेस आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे। पोलिसांकडून आंदोलकांवर पाण्याचे वेगवान फवारे मारण्यात आले। ते विधान भवनाबाहेर